हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल. चला, आज आपण रव्यातील पाकाचे अचूक प्रमाण व नवशिक्या ही अप्रतिम असे बनवतील असे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे पाकातील रव्याचे लाडू पाहू. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग हा वजनेप्रमाणे अर्धा किलो रवा आहे. वाटीच्या प्रमाणे 3 वाटी म्हणजे 3 बाऊल हे रवा बसलेला आहे बघा हा. आणि वजनेप्रमाणे अर्धा किलो आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 275 ग्रॅम आपली साखर आहे, म्हणजे 2 बाऊल साखर आहे. आणि तूप 1 वाटी आहे. ते बाऊल 1 वाटी तूप आहे. चला तर मग आता आपण मस्त असा रवा भाजून घेऊ. रवा हा मंद आचेवरतीच भाजायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपले लाडूही खुसखुशीत होतात आणि रवाही पूर्णपणे भाजला जातो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि हो, नक्कीच तुम्ही नवशिक्याही अगदी योग्य प्रमाणामध्ये हे लाडू बनवू शकाल. बघा, जसं लागेल तसे वरून आपण तूप थोडं थोडं वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुपामध्ये छान मंद आचेवरतीच असा तांबूस कलरवरती किंवा आपल्या घरामध्ये ज्यावेळी रवा भाजतो त्यावेळेला वासही दरवळतो बघा, त्याप्रमाणे भाजून घ्यायचा आहे. छान असा रवाही माझा भाजून झालेला आहे. मला 20 ते 25 मिनटं लागलेले आहेत. आता मी साखरेचा पाकही बनवून घेते. गॅस अजून चालू केलेला नाही आहे. साखर घातलेली आहे. साखरेमध्ये साखर बुडेल इतकेच पाणी वापरलेलं आहे. आणि आता गॅस चालू करून साखर विरघळीपर्यंत आपण हा पाक एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. जरी आपला पाक कच्चा राहण्याचीही शक्यता नसते एकतारी पाकमध्ये. आता बघा, साखर थोडी विरघळते आहे. पाण्याला उकळी आली पाकाला की त्याच्यामध्ये 2 चमचे का असेना आपण दूध वापरायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, जो साखरेवरचा काळा भाग थर असतो तो निघून जातो आणि आपले पाकही खूप छान होतो. बघू शकता तुम्ही, आता आपला पाकही तयार झालेला आहे. मी गॅसही बंद केलेला आहे. कमीत कमी मला 20 ते 25 मिनटं पाक तयार करण्यासाठी लागलेले आहेत. त्याच्यामध्येच वेलची, थोडीशी जायफळ किसून वापरत आहे. पाकामध्येच घालणार आहे मी. आणि छान असं मिक्स करून पाकही आपला मी काढून घेतलेला आहे. इकडे बघा, छान असा आपला रवाही भाजलेला आहे. तुम्हाला जर रवा रवाळ नको असेल तर तुम्ही मिक्सरला एक राऊंड मारून घेतला तरीही चालतं. बघा, आता गाळून पाक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून वरून काही जरी साखरेमध्ये थोडा काळपटपणा असेल तरी तोही जातो. असं मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं मी असं झाकून देणार आहे. जसं आपण थोडा एक 15-20 मिनटं झाकून देऊ. बघा, आता ज्यावेळेला आपला पाक शोषून घेतलेला आहे पूर्ण, हातामध्ये खुसखुशीत असे आपले लाडूही तयार होतात. बघा, आता मी एक लाडू तुम्हाला वळून दाखवते पटकन असं. आणि तुम्ही बघू शकताय तूपही खूप छान सुटलेलं आहे आणि तोंडात टाकतात विरघळणारे असे आपले रव्याचे लाडू तयार झाले आहेत. असेच मी सर्व लाडू बनवूनही घेते पटपट. आणि हो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्येही सांगा रव्याचे लाडू कसे झाले आहेत ते, आणि तुम्ही ही घरी बनवता का तेही मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.